संयम सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली आहे असं मी एका अर्थाने समजून घेतो। राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे वेळप्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात। गत 5 वर्षात काहींनी अनेक पद्धतीने मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला। यात माझ्या कुटुंबाचाही वाट्याला बरेच काही आले। ही सहनशक्ती, संयम, एका अर्थाने स्थितप्रज्ञता मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकलो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। स्वर्गीय विलासजी फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते। ज्येष्ठ संपादक तथा व्याख्याते विवेक घडसासी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली। धरमपेठ महिला कोऑपरेटिव्ह सोसायटी येथे आयोजित या समारंभात संस्थेच्या अध्यक्ष निलिमा बावणे, अविनाश संगवई, नागेश पाटील, श्रीधरराव गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते। स्वर्गीय विलासजी फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या जिव्हाळा पुरस्कार यावेळी वितरण करण्यात आले। अकोला येथील गायत्री बालिका आश्रम व नागपूरच्या संवेदना परिवाराला प्रत्येकी 1 लाख रुपयांचा पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले। महान्यूज करता राकेश बर्जिवे, नागपूर।